स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा. कारण आयुष्य हे एकदाच मिळतं. आमची सकाळ आहे ना, ते चिवचिवच्या चिवचिवटने पक्ष्यांच्या किलबिलाटने सुरू होते. कारण की आता तुम्ही बघू शकता की किचनच्या खिडकीत पण किती साऱ्या चिमण्या येऊन चिवचिव करत बसलेल्या आहेत. तसेच दरवाजाच्या बाजूला जी खिडकी आहे, त्या खिडकीत पण काच असल्यामुळे ना पक्ष्यांचं प्रतिबिंब दिसतं. त्यामुळे ते टोचे मारत असतात त्या काचेवर. त्याने आमची सकाळची सुरुवात होते. आणि आता सकाळ पण झाले, फ्रेश झाले, मस्तपैकी चहा, गरम पाणी आधी पिऊन घेतलं मस्तपैकी. आता चहाचा आनंद घेते. आणि आज कालवणाला, पातळ कालवणासाठी काहीच नव्हतं. तर आहोंना म्हटलं की मी बटाट्याचं कालवण करते. तर आहो म्हटले नको, आज बटाट्याची भाजी आणि चपाती कर. म्हणून आज बटाट्याची भाजी आणि चपाती करणार आहे. बटाटे कापून घेतले आणि मस्तपैकी आता ते शिजू घालणार आहे. तोपर्यंत मी माझा चहाचा आनंद घेते बटाटे शिजूपर्यंत. माझा चहाचा आनंद घेऊन झालेला आहे आणि आता मी पहिला केर काढून घेते. कारण की मगाचपासून त्यांना मी सांगत होते आहोंना आणि आरूंना, पटकन उठा, मला केर काढू द्या. तर ते दोघं जण मस्ती करत बसले होते. मग आता त्या दोघांना ओरडून उठवलंय आणि मी पहिला केर काढून घेते. कारण मला अजून देवपूजा करायची, देवाला दिवा लावायचा आहे. आणि तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की मी देवघरामध्ये एक छोटा तांब्या भरून ठेवते पाण्याचा स्वामींसाठी. नैवेद्य रोज दाखवत असते. तर ते छोटा पाणी भरून ठेवते तांब्याचं. त्या तांब्यातलं पाणी पाणी आहे ना, ते मी माझ्या जग आहे पाण्याचा, त्यामध्ये ओतते थोडं पाणी आणि बाकीचं पाणी घरामध्ये शिंपडते. आणि दरवाजा खुलल्यानंतर दारात उंबरठ्यावर ते पाणी शिंपडते. आणि बाहेर असं गॅलरीत, बाल्कनीत थोडं पाणी शिंपडून घेते. कारण की का शिंपडते ते तुम्हाला माहितीच आहे. कारण की देवासमोर ठेवल्यामुळे ते पाणी पवित्र झालेलं असतं, त्याच्यात दैवी शक्ती आलेली असते आणि ते पाणी घरात शिंपडल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि नेहमी पॉझिटिव्ह वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यासाठी मी हा छोटासा उपाय करते माझ्या घरासाठी. तुम्हीही हे नक्की करून बघा. थोडे दिवस करून बघा, नक्कीच फरक जाणवेल. आणि माझी आता देवपूजा झालेली आहे. माझ्या घराची पिंड आहे, त्या पिंडीवर मी रोज अभिषेक करत असते. काही पण बोला, पण जेव्हा देवघरात आपण दिवा प्रज्वलित करतो ना, त्यावेळेस सडनली एकदम पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते असं वाटतं. कारण की एवढं दिवा बघूनच एवढं भारी वाटतं आणि प्रसन्न वाटतं ना. आणि घरामध्ये अगरबत्ती, धूप लावली ना, त्या वासाने, सुगंधाने पण घर एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं. घरामधलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होऊन जाते. एकदम प्रसन्न वाटतं पूर्ण दिवसभर घरामध्ये. त्यामुळे आवर्जून देवाला सकाळ संध्याकाळ 2 टाईम दिवा लावत जावा. तुमच्या घरातली निगेटिव्हिटी नक्की दूर होईल. आणि आता माझी बटाट्याची भाजीही झाली. बटाट्याची भाजी कशी केली ते काही दाखवलं नाही. लसणाची फोडणी देऊनच केली आणि थोडी भेंडी होती, भेंडीची पण भाजी केली, चपात्या केल्या. आणि आमच्या खाली भेंडी लावली आहे, मका लावलेला आहे, जनावरांसाठी कडबा केलेला आहे. तर त्याच्यामधलं कणसं आले, ती कणसं आणलीत आणि ती सर्वांनी खाल्ली आम्ही. आणि आता मी जेवायला बसते. 11 वाजलेत आता मी जेवते. आणि आज निकाल आहे. अहोंनी बातम्या लावल्यात, बातम्या बघत बसले. आज शनिवार आहे, कालभैरव जयंती सुद्धा आहे. माझं जेवण सुद्धा झालेलं आहे, माझं झाडू सुद्धा मारून झाले, घर आवरून झाले, कपडे भांडी करायचेत आणि आरूला चारायचं आहे. पण आरू गेले खाली डॅडासोबत, तिचा डॅडांचं पण जेवण झालेलं आहे. आहो आणि आरू गेलेत खाली गवत आणायला रानामध्ये. तर मग ते गेले तोपर्यंत मी घर आवरले. मग आता आरू आली की तिला मी चारणार आहे. आणि इथं मागे उशा दिसतात, उशांचे कवर वगैरे धुतलेत मी. हे चेअरवर अजून 1-2 हतरून आहे, ते धुवायचेत. आणि पडदा वगैरे पण काढलेले आहेत, पडदे पण धुतलेत काल. आणि काल थोडं हंतरून धुतले. ते ह्याच्यासाठी धुतले की मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे, त्यामुळे जरा हंतरून वगैरे धुवून काढणार आहेत. कारण की मी आधी पण 2 वेळा गुरुचरित्राचं पारायण केलं आणि तेव्हासुद्धा मी हंतरून सर्व धुवून काढून मगच पारायणला बसले. कारण की घर वगैरे व्यवस्थित स्वच्छ असेल ना, तर पारायण करायला पण खूप बरं वाटतं. म्हणजे इथे आता कसं गाव साईड आणि खूप वारा वगैरे असतो, ऊन असतं, त्यामुळे ते सकाळी कपडे धुतले हंतरून तरी संध्याकाळपर्यंत सुकून जातात. पण मुंबईतल्या लोकांना, मुंबईमध्ये म्हणजे ज्या कोणी महिला पारायण करतात त्या लोकांना एवढा हंतरून धुवून वगैरे काढायला जमत नसणार आहे. त्यामुळे ती लोक गोमूत्र शिंपडतात आणि तेवढं हंतरून धुतलं तर ते सुकायला वगैरे पण जागा नसतात. तर मग मला इथं आहे अवेलेबल म्हणून मी हंतरून वगैरे धुवून काढलेत. आणि नंतरला सर्व झाल्यानंतर पुन्हा गोमूत्रसुद्धा शिंपडणार आहे घरामध्ये. आज काल थोडी साफसफाई केली, आज थोडी साफसफाई करेन आणि उद्या किंवा परवा पारायणला सुरुवात करणार आहे. कारण की दत्त जयंतीच्या टायमाला मला पारायण करायला जमणार नाही, मला माहीत आहे, म्हणून मी आधीच पारायण करायला येणार आहे. आणि वर्षातून ना आपल्याला ना दत्तगुरु चरित्राचं ना 7 वेळा पारायण करायला पाहिजे. आणि आपल्याकडनं जेवढं माझ्याकडनं तर अजून झालं नाही. मी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात एकदा पारायण केलं आणि ते आत्ता एकदा करते.
पण पुढच्या वर्षीपासून प्रयत्न करणार आहे की माझ्याकडनं पण गुरुचरित्राचे 7 पारायण झाले पाहिजे एका वर्षाच्या आत. तर मग बघूया, प्रयत्न तर करणार आहे. माझ्याकडनं जेवढं सेवा होणार आहे तेवढं मी करणार आहे, माझ्यासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या माणसांसाठी. तर तुम्हीही तुमच्याकडनं जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा करा, तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी, तुमच्या माणसांसाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहू दे ह्यासाठी नक्की सेवा करत जावा. कारण कोणत्याही सेवेचं फळ ना कधीच वाया जात नाही, ते आपल्याला नक्की मिळते. त्यामुळे मनाभावे सेवा करा, श्रद्धेने सेवा करा, त्याची प्रचिती लवकर येते. त्यामुळे ना श्रद्धेने कोणत्याही गोष्टी करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर आता गुरुचरित्राचं पारायण तर करणार आहे आणि माझे ना स्वामींचे 11 गुरुवारसुद्धा झालेले आहेत, त्याचं उद्यापनसुद्धा झालेलं आहे. आणि आता मी 108 पारायण करते, त्यातले माझे 25-26 पारायण झालेले आहेत, 25 पारायण झालेले आहेत. आणि नॉनव्हेज तर आमच्या घरात म्हटलं तर फक्त आता अंडं शिजवलं जातं, कारण की मी तर नॉनव्हेज खातच नाही 2023पासून. सेवा करायला लागले तसं मी नॉनव्हेज खायचं बंद केलेलं आहे. आरू पण नुसतं अंडी खाते, हे पण आले की बाहेर असतात ते ऑर्डरसाठी, कधी आले की ह्यांना अंडी दिली तरी चालतात. आणि जरी इच्छा झाली चिकन मटन काही खायची तर ते हॉटेल आहे आमचं, हॉटेलमध्ये जाऊन खातात. किंवा खाली सासूबाई बनवले की सासूबाईकडेच असतात हे जेवायला नॉनव्हेज असले की. त्यामुळे वरती नॉनव्हेज बनवायचा प्रश्नच येत नाही. आणि कपडे वगैरे धुवायचं कारण ह्याच्यासाठीच की मासिक धर्म आला की कपडे वगैरे आपण अंथरुणावर तेच करतो. त्यामुळे त्यासाठी मी अंथरूण वगैरे धुवून काढणार आहे, बाकी काय नाही. आणि माझ्याकडं जागा वगैरे आहे, सुकायला पटकन सुकतात म्हणून मी सर्व धुवून काढते अंथरूण. आणि ते घर स्वच्छ असेल ना तर पारायण करायला पण मन म्हणजे प्रसन्न राहतं, म्हणजे बरं वाटतं की हा सर्व स्वच्छता झाल्या आणि मी आता सेवेला लागणार आहे. एक मनात असतं की हा आता सर्व स्वच्छ झालेलं आहे, घर वगैरे सर्व स्वच्छ आहे, आता मी पण पारायणला बसू शकतो, असं एक मनामध्ये असतं. म्हणून मी हे आवर्जून स्वच्छता करते आणि मगच गुरुचरित्राच्या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करते. कारण गुरुचरित्राचा ग्रंथ हा 5वा वेद मानला गेला आहे, त्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे त्या ग्रंथाला. त्यामुळे आपण पण थोड्या म्हणजे व्यवस्थित आपण सर्व करूनच आपण पारायणला बसावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी एवढी साफसफाई करते आणि पारायणला सुरुवात करते. गुरुचरित्राचं पारायण ज्या घरात होतं ना त्या घरामध्ये ना करणी, बाधा, वाईट शक्ती असं आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही. आणि मी 2दा गुरुचरित्राचं पारायण केलं आहे, माझे अनुभव सांगते तुम्हाला. मी गुरुचरित्राचं पारायण केलं ना, एवढी पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये ना, एवढं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे ना साक्षात असं आपण कोणत्या पवित्र ठिकाणी गेल्यावर कसं फील होतं तसं फील होतं. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा किती प्रसन्न वाटतं, तेवढं घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करताना एवढी प्रसन्नता वाटते, एवढं छान वाटतं, पॉझिटिव्हिटी असते. आणि जेव्हा ना पारायण करतो ना आपण गुरुचरित्राचं, त्यावेळी असं वाटतं की भास येतो की आपल्याला आपल्या बाजूला आपल्या समोर दत्तगुरू आहेत आणि आपण त्यांच्यासमोर हे पारायण करतो, ग्रंथ वाचतोय. असं मला दोन्ही अनुभव आलेत. मला 2दा मी पारायण केले, त्या टायमाला मला हाच अनुभव आला की मी अशी वाचत असते समोर ग्रंथ ठेवून आणि समोर असे कोणतरी व्यक्ती बसले असा मला भास होतो आणि मी त्यांच्यासमोर बसून मी वाचते असं होतं. आणि ज्यावेळी असं वाटतं की कोणतरी आहे आपल्यासमोर बसले, बघायला जाते ना, म्हणजे मूर्ती तर स्वामींची ठेवलेत पण असं एकदा आपण असं डोळे वर करून बघतो ना तर एकदा अशी परछाई दिसून येत होतं ना, तसं झालं मला. म्हणजे एकदम दत्तगुरू असे बसलेले असे दिसल्यासारखं होतं, भास होतं. आणि हे भास मी माझ्या आईशी जास्त शेअर करते, कारण ज्या व्यक्तीला आपल्याला सांगायला बरं वाटतं ना आपण त्याच लोकांशी ह्या गोष्टी आपल्या आध्यात्मिकच्या मार्गावर आपल्याला जे अनुभव येतात ते आपण शेअर करतो. माझ्या आईवडिलांना ह्या गोष्टी मी सांगते आवर्जून, कारण की त्यांनाही ह्या गोष्टीत खूप विश्वास आहे, श्रद्धा आहे त्यांचीसुद्धा देवावर खूप. म्हणून त्यांना मी माझे जे अनुभव आहेत ना ते मी त्यांना जास्त करून सांगते. मिस्टरांना सांगायचा प्रयत्न करते पण त्यांना हां ठीक आहे असे म्हणत असतात, त्यामुळे मला जास्त आता त्यांना सांगू वाटत नाही. पण मी माझ्या आईवडिलांना आवर्जून सांगते ह्या गोष्टी. मला जर काही म्हणजे वाटलं की भास झाला असं जाणवलं तर मी आवर्जून त्यांना ह्या गोष्टी शेअर करत असते. आणि ज्या लोकांना म्हणजे जे लोक आपल्याला समजून घेतील जास्त आणि त्यांना ह्या गोष्टीवर विश्वास आहे त्या लोकांशीच अशा गोष्टी शेअर करा, नाही तर इतरांशी कुणाशी शेअर करायला गेलात ना समोरची व्यक्ती आपल्याला येड्यात काढते. त्यामुळे ना ज्यांना ह्या गोष्टी म्हणजे नॉलेज आहे, त्यांना माहिती आहे की साक्षात आहेत, देव आहेत तिथे, त्या लोकांशी जास्त असं बोलत जावं ह्या गोष्टीबद्दल. आणि जे मला त्रास वाटतं ज्यांना वाटतं ना देव नाही का काय, त्यांनी एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. का माहिती आहे का, गुरुचरित्राचं पारायण केलं आणि तुम्हाला दृष्टांत झाला नाही किंवा साक्षात्कार झाला नाही असं तर मला तर वाटत नाही. कारण मी 2दा अनुभव घेतले, त्यामुळे दोन्ही वेळा मला जाणवलं
की आहे आपल्यासोबत आहे दत्तगुरू असं भास झालेला आहे मला. तर त्यांना वाटत असेल की नाही असं काही नसतं, त्याने एकदा तर अनुभव घ्या अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि 7 वेळा आपल्याला वर्षातनं नाही जमत गुरुचरित्राचं पारायण करायला, तर कमीत कमी वर्षातनं एकदा तरी करावं अशी माझी इच्छा आहे. कारण की ते एकदा पारायण करून ना तो म्हणजे एवढं भारी होणार आहे ना तुमचं सर्व आयुष्यात. म्हणजे काही संकट येणार असले तरी त्या संकटातनं आपल्याला दत्तगुरू व्यवस्थित बाहेर काढणार आहे, स्वामी महाराज व्यवस्थित बाहेर काढणार आहे. एकदा ह्या सेवा करून बघा. मी अनुभव घेतलेत म्हणून मी तुमच्याशी ह्या सेवा शेअर करते. मी माझ्या 11 गुरुवार करायचं काय कारण होतं, का मला कोणता अनुभव आला ते पण मी नक्की शेअर करणार आहे. जसं मला टाईम भेटेल तशा त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या सेवेच्या. कारण की खरंच खूप फरक पडलेला आहे. मी दत्तगुरूंचं पारायण केलं, स्वामींचं पारायण केलं, सत्यनारायण पूजा केली, ह्यातनं खूप सारे अनुभव आले आहेत मला. आणि नेमकं मी ज्या कारणासाठी करते ते सर्व सफल झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा करून बघा अशी इच्छा आहे माझी. आणि आता मी जाते खाली आरूला चारायला. आरूनी दूध चपाती खाल्ली आता, हो ना आरू? संपवलंय? एक घास ठेवला होता चपातीचा, ठेवला होता ना. आता आरूला चारून झाले. आता आम्ही चाललोय खाली. खालचं जरा काय काम आहे ते बघून येतो, करून येतो. जाऊया खाली? चला जाऊया खाली. खाली जाऊन आलो आणि खालचं काम सुद्धा झालेलं आहे ना. आता आरूला मी झोपवलं आहे आणि काल कपडे थोडी धुतली होती, अंथरूण वगैरे ते सर्व बाहेरचं सुकलेलं काढलेलं आहे आणि माझीही कपडे भांडी झालेले आहेत. आणि आता मी स्वामी चरित्र वाचणार आहे, 11 माळी जप करणार आहे. माझं स्वामी चरित्र वाचून झालेलं आहे ना. आता संध्याकाळ सुद्धा झालेली आहे. आता 6 वाजले असतील आणि आता मला कालभैरवांना नैवेद्य दाखवायचा आहे. 11 वेळा कालभैरव अष्टकम सुद्धा बोलायचं आहे. तर मी नैवेद्य दाखवलाय बाजरीची भाकरी, ठेचा, लिंबाची फोड आणि कांद्याची फोड. वांगी नव्हती म्हणून मी ठेचा दाखवला आहे. तोही चालतो नैवेद्याला. नैवेद्य कसा दाखवायचा तो तर तुम्हाला माहितीच असेल. नैवेद्य दाखवण्यात भरी चौकून काढायचा आणि पळीने पाणी सोडून काहीतरी मंत्र म्हणायचा आणि नैवेद्याचा मंत्र म्हणायचा. ओम प्राणायाम स्वाहा, उपनयन स्वाहा, वाणायन स्वाहा व समनयन स्वाहा, प्रमय अमृते स्वाहा हा मंत्र आहे तो म्हणायचा. नैवेद्य दाखवायचा असतो. आणि मी माझी सेवा केली. तुम्ही सेवा केली की नाही कालभैरवांची कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आतासाठी श्री स्वामी समर्थ.